मित्रांनो, मी आज तुम्हाला खूप उपयोगी आणि महत्त्वाचा उपाय या ठिकाणी सांगणार आहे। अनेक जवळच्या लोकांना आपण पैसे देतो, त्यांच्या अडचणीच्या वेळी पण परत द्यायचे म्हटलं की त्यांच्या जीवावर येतं। आपला फोन घेत नाहीत, बोलत नाहीत, पैसे परत देत नाहीत। तर अशा वेळेला आपणच पैसे देऊन चूक केली का काय असं आपल्याला वाटत राहतं। आपल्या वेळेला पैसे आपले परत येत नाहीत, खूप मनस्ताप होतो। तर ते पैसे परत मिळण्यासाठी काय करावं कळत नाही। तर मित्रांनो, अजिबात टेन्शन घेऊ नका। मी असा उपाय सांगणार आहे, तो केल्यावर नक्की आपले पैसे परत मिळतील। तो उपाय ऐकण्याआधी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर एक लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, शेअर करा ही आपणाला विनंती आहे। तुम्हाला काय करायचं आहे तर गुरुवारच्या दिवशी तुळशीला दूध अर्पण करायचं आहे। दूध अर्पण करताना ज्या व्यक्तीकडून पैसे येणार आहेत त्याचं नाव घ्यायचं आणि प्रणाम करायचा। पैसे लवकरच आपल्याला ते मिळतील, असा हा उपाय आपण करायचा आहे। दुसरा उपाय आहे, मोराचा पंख घेऊन यायचा आणि तो घरात दक्षिण दिशेच्या भिंतीवर उलटा चिटकवायचा आणि त्याला रोज अगरबत्ती ओवाळायची आणि त्याला म्हणायचं, पैसे मिळू दे, नक्की पैसे मिळतील। आपल्या धर्मग्रंथामध्ये हा उपाय आलेला आहे। पण मोराचा पंख बाजारामधून जाऊन प्लॅस्टिकचा घेऊन यायचा नाही, तर ओरिजिनल मोराचा पंख शेतामध्ये कुठेतरी मिळेल, जंगलामध्ये मिळेल किंवा कुणाकडे जर असेल तर तो पंख घेऊन यायचा, तो उलटा लटकवायचा। त्याची जी दांडी असते ती वरी करायची, पंख खाली करायचा। तो दक्षिण दिशेची जी भिंत आहे त्या भिंतीवर चिटकून हा पंख चिटकल्यानंतर त्याला रोज प्रणाम करून अगरबत्ती उवाळून त्याला नमस्कार करून त्याला आपली इच्छा सांगा। ज्याने तुमचे पैसे घेतलेले आहेत त्याचं नाव घ्या आणि नक्की तुमचे पैसे लवकर परत मिळल्याशिवाय राहणार नाहीत। तर मित्रांनो, आपल्या धर्मग्रंथामध्ये हा आलेला उपाय मी आज या ठिकाणी तुम्हाला सांगितला। आशा करतो की आपले पैसे परत नक्की मिळतील।